नमस्कार. आज आपण बनवूया मेथीचे मुठिया. त्यासाठी साहित्य लागणार आहे मेथी, कोथिंबीर, लिंबू, त्याचबरोबर रवा, बाजरीचं पीठ, चण्याचं पीठ, हिंग, साखर, जिरा पावडर, मिरची पावडर, धनिया पावडर, हळदी पावडर, तीळ आणि मीठ. त्याचबरोबर अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आणि अर्धा बाउल गव्हाचं पीठ आणि बेकिंग सोडा. आता आपण पहिलं मेथी घेऊया एका प्लेटमध्ये. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. नंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकूया. त्याच्यासोबतच आपण सगळे मसाले टाकूया त्याच्यामध्ये आणि सगळं एकजीव करून घेऊया. ही रेसिपी खूप हेल्दी आहे, मुलांसाठी खूप चांगली असते. तर तुम्ही नक्कीच बनवून बघा ही रेसिपी आणि झटपट बनणारी आहे. आता आपण सगळे पीठ मिक्स करूया. बेसन, रवा, बाजरी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकूया. सगळं एकत्र एकजीव करून घेऊया. सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकायचं. पुन्हा व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकायचं. जसं जसं एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं. जसं थोडं घट्ट झालं ना की त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचं. त्याच्यावरती सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी लिंबू रस टाकायचा. आणि पुन्हा व्यवस्थित असा गोळा तयार करून घेऊया त्याचा आपण. आपण हे मेथी सोबत मेथीचे पण बनवू शकतो. दुधी पण टाकलं तर आपण दुधीचेही बनवू शकतो. आता हे आपण स्टीमरमधून स्टीम करून चाळणीला तेल वगैरे लावून, जेणेकरून आपले रोल चिटकायला नको. तर व्यवस्थित असे रोल बनवून घेऊया, पातळ पातळ चांगले. आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि मोठे पण सगळे बनवून झालेले आहेत. ते सगळे स्टीम करायला ठेवूया आपण. एक 10 मिनिटांमध्ये खूप चांगले स्टीम होतात. स्टीम झाल्यानंतर थोडेसे थंड होऊन द्यायचे. थंड झाल्यावर व्यवस्थित असे कापून घ्यायचे. आणि त्याचा एक तडका तयार करायचा, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालायचं, राई जिरा घालायचं, राई जिरा, कढीपत्ता, एक हिरवी मिरची आणि थोडेसे तीळ घालायचे त्याच्यामध्ये. आणि आपली मुठ्या त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायची.